शांताबाईच्या पोरीचा लफडा. दिवाकर भाऊ, तुला एक गोष्ट सांगू का? कोणती बे? गा मी का म्हणतो, मला आज माझ्या लवरला भेटावलं जावाचं आहे. तिनं मला फोन केलं, मला भेटावलं ये बाबू म्हणते. अरे बाप रे गा, तुझी लवर आहे? अबे काही कामधंदा कर. हे लव्ह मॅरेजच्या लफड्यामध्ये जाऊच नको पोरी बारीच्या. अबे जिंदगीमध्ये सेटल होशील तर पोरी बू भेटतील. बेरोजगार माणसाकडून कोण नाही पाहत. पहिला कामधंद्याकडे लक्ष दे. आता माझी दुकान आहे तरी का किराणा दुकान, एक नंबर किराणा दुकान चालते. काम धंदा करतोय तरी का. आता लवर आहे, थोडीशी लव्ह मॅरेज करावची सवय काय. पण तिला भेटावलं जावाचं आहे. अरे तर भेटावलं जावाचं आहे तर जाणार का? मला का विचारतेस? बघा आता तुझी थोडीशी मदत पाहिजे होती. तिची मार आहे ते घरी, मी कसं का भेटावलं जाऊ? चल बरं, एक मला गोष्ट सांग, तुझा लफडा कोणाच्या पोरी संग चालू आहे? हे आमच्या गावची शांताबाई नाही का, तिच्या पोरी संग मला लफडा चालू आहे. अरे बाप रे गा, शांताबाईचा लफडा त्या पाटला संघ चालू आहे आणि तिच्या पोरीचा लफडा तुझ्या संघ चालू आहे. म्हणजे दोघे मायले की लफडेलच दिसतात मला त्या. आणि तिच्या बापाचा लफडा त्या बिमलाबाई संघ चालू आहे. म्हणजे पुरी खानदानच लफडेला आहे. मग नाही तर खात गा. अबे पण तुझा टाका फिक्स कसा झाला? अगा बराबर सेटिंग लावलो. माझ्यासोबत मस्त बोलत होती ते फोनवर. एक नंबर मध्ये मग सेटिंग लावलो. आताही बोलते, पण मला तिला भेटावलं जावाचं आहे आता. अबे दुपारी शांताबाई आपल्या घरी नाही राहे, दुपारी जात होते. भेटावलं म्हणजे दुपारी तुझा भेट नाही होते ना, तिची माई नाही राही घरी. चल बरं, आता तुला माहित आहे कोणत्या वेळी कोण घरी नाही राहणं, कोणत्या वेळी कोण घरी राहते. तर आता दुपारीच जातो. एक नंबर तपना. मग तपनीमध्ये कोणी घरी नाही राहत. एक नंबर जा भेटून ये बढियापैकी. बरं ठीक आहे भाऊ, धन्यवाद मदत केल्याबद्दल. शांताबाईले माहीत झाला तिच्या पोरीचा लफडा. अगे मा, तुम्ही एकटाच आल्या का? के मैं जाने मन जाने बहार दिलरुबा दिलदार, तेरे से मिलने के लिए मेरा दिल था कब से बेकरार. चल न त्या खोलीमध्ये झापक झुपक करून थोडसा. माझे मा, मी नाही येव. कुठ मा, ह्या वयापासून कोण झपक झपक करते मा? लग्न तर होऊ द्या. तर मग लग्न करून ना. अगे मा, आतापासून लग्न? लव्ह मॅरेज आहे म्हणून का आतापासूनच लग्न करू का मी? आता मला थोडंसं शिकायचं आहे, मग मोठी होईन. थोडीशी काही ड्युटी करीन, नोकरीवर लागेन, तेव्हा कोठी मी लग्न करीन तुमच्यासोबत. हेट तेरी की, पहिला लग्न कर, मग मी तुला शाळा शिकवायला तयारच आहो. हवं जो काही बोलावता आहे तो फटफट बोला. मग माझी माय येईल ना मला जोड्यावरी मारेल. अरे तुझ्या मायचा तर लपडा त्या पाटलासोबत चालू आहे आमच्या गावच्या. तुझ्या बापाचा लपडा त्या बिमलाबाई सोबत चालू आहे. तुझ्या मायबापाला शरम लागते का नाही लाग? लग्न करते एकामेकासोबत ना लपड करते दुसऱ्यासोबत. तुमची पुरी खानदानच लपडेला आहे वाटते मला. अव का करत्या, त्याचा लपडा त्याच्यासोबत, माझा लपडा माझ्यासोबत. चल बरं, मग का नाही हनीमूनला कुठे जाऊन तर? माझे मा, आतापासून हनीमून? इकडे लपडा जुळवलं 2-4 वर्ष नाही. आताच लग्न ना आताच हनीमूनची गोष्ट आली तुम्हाला? अरे पहिल्या चांगल्या पद्धतीनं शाळा वगैरे शिका, सेटल व्हा, मग लग्न करू. चल बरं ठीक आहे, तुझी मा आली तर मला धुण्या धुतल्याच्या आणि मारी आहे. तर मग नाही तर का, तुम्हाला जो काही बोलायचा आहे तो लवकर बोला आणि लवकर येत ना निघा. भेटल्या गिटल्या तर मोठा मार. तुम्हाला का शर्मा लागते का नाही रे? लहान वयापासून लपड करत्या. अरे बाप रे गा, शांताबाई आली, भागो. कोठी परतेस बकऱ्या, थांब ना, तुलाही दाखवतो ना डालड्याचा भाव. माझे माय, मला नको मारूस. अरे बकरे, तुझी वयच किती काय? हे लपड करतेस आतापासून? माझं नाव बुडून टाकलीस. हे शांताबाईचं नाव पुऱ्या गावभर होता. मा, मला काय नको म्हणूस. मी काही नाही करत होतो. आता आम्ही थोडसा अभ्यास वगैरे करत नव्हतो का? बकरे तुला दाखवू का कसा अभ्यास राहते तर तुमचा? इकडे पोराई बरोबर बोलावलं नाही सुद्धा. एवढे तुझ्या बापाला नावच सांगतो मी. माझे माय, जो झाला तो झाला. आता नाव तर नको सांगूस व.